श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5 श्री गणेशाय नमः। जय जय आजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का, मुनिमानस चकोर पाळका, कृपा पियुषा चंडातू, भाविक प्रेमळ भक्तपरी, तयांचा अससी पूर्ण कैवारी, बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडे काष्ठी प्रगटलासी, करविंशती प्रताप सघन, संकटी घातले देवतेने, तदर्थ सकळ रविकुळ पाळण, अवतार दीक्षा मिरविसी, देव विप्रांचे संकट पाहून, मत्स्यकुळाते करी धारण, मग उदधीते गगन दावून, शंखासुर धरियेला, तेवीच दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवीत, उदधी मंथुनी शंखा तोषवीत, महाराज कृपार्णव, राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरवी खुजटपणी, संकट पडता सुरगणी, वर्षधर झालासे, अपार भक्त प्रेमा सघन, त्यात स्थिरावले पंडूनंदन, शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला, असो ऐसा भक्ती प्रेमा, तू ते आवडे मेघश्यामा, तरी भावभक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवी, मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन, अष्टभैरव चामुंडा जिंकून, दर्शन केले अंबेचे, तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले मनी, 12 मल्हार मार्ग धरुनी, जाता झाला मच्छिंद्र, तो 12 मल्हार काननात, मुक्कामा उतरला एका गावात, देवालयी मच्छिंद्रनाथ, सुखशयनी पहुडला, तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र, तव काननी दिवट्या अपार, मच्छिंद्रनाथे देखिल्या, इकडूनी जाती तिकडूनी येती, ऐशा येरझारा करीती, ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले, तरी याते करावे प्रसन्न, समय येत हाची दिसून, कोण्या तरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील, तरी त्याते आता शरणागत, प्रसन्न करुनी घ्यावे भूत, श्रोते म्हणती कार्य कोणते, भूतास्वाधीन असेल की, तरी ऐसे न बोलावे या वेळे, भूत श्रीराम उपयोगी आले, राक्षसाचे प्रेत नेले, समरंगणी सुवेळे, तेव्हा अमृत दृष्टी करून, उठवी शेन कपिरत्न, तेवी तुळशीसी प्रसन्न, भूत झाले कलित, तरी लहानापासूनी थोरापर्यंत, समयी कार्य घडूनी येत, पहा अर्णवा झुरळे निश्चित, वाचविले म्हणताती, तन्याये कल्पुनी चित्ती, नाथभूतांच्या बैसल्या अर्थी, मग अंबिका अस्त्र स्पर्श शक्ती, प्रेरिता झाला तेची क्षणी, ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरुमेदिनी, मग पद घरी आवळूनी, सुटका नाही पदाते, जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, मही धरितसे कर्णरथ, चक्रे गिळूनी करी कुंठित, गमन संधान करुनेदी, तन्याये स्पर्श शक्ती, करी भूतपदा धरा व्यक्ती, चलन वलन मग त्यास क्षिती, काही एक चालेना, जैसे तरु एकाची ठाई, वसती अचळ प्रवाही, तन्याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकिली, तया भूतांचे वियोगा निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते, सर्व मिळोनी येता क्षितीत, जमोनिया येताती, तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली अप्राप्त, येरीकडे वेताळ क्षितीत, अनंत भूते पातली, तो दक्ष भूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ, तो न्यूनपणी सर्व मंडळ, दिसून आले तयाते, मग अन्य भूताते विचारित, शरभतीरीची भूत जमात, आली नाही किमर्थ, शोध त्यांचा करावा, अवश्य म्हणोनी 5-7, गमन करीते झाले भूत, शरभतीरी येऊनी त्वरित, निजदृष्टी पाहाती, तव ते मंडळी मही व्यक्त,
उभी असे बळरहित, जैसा एका ठाईंचा पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला. येरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलोनी देता पद, कोण आला आहे सिद्ध तेणे कळा रचियेली. मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून, गुप्त रूपे वस्तीत येऊन मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजागळा, शेंदूर चर्चिलासे भाळा, तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातल्या रत्नज्योती, हेमगुणी गुंफोनी निगुती, कवरी भारी वेष्टीला. ललाट अफाट मिशा पिंगटा, वटदुग्धाने भरल्या जटा, सरळ नासिका नेत्रवाटा, अग्री समदृष्टी पाहातसे. अर्कनयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावीत, पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळ वट बाहुदंड सरळ, अजानुबाहू तेजाळ, की मलविमल करुणी स्थळ, बहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य वीरगुंठी, कंथा विराजे पाठपोटी, त्यावरी ग्रीवेसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवीतसे. बाहुवटे हनुमंत, वीरकंकण करी शोभत, कुबडी फावडी घेऊनी हातात, बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र, की सकळ योगियांचा भद्र, जैसा नक्षत्र गणी चंद्र, तेजा माझी डवरतसे. ऐसे पाहुनी एकभूती, मना माझी करिता ख्याती, येणेची व्यक्त केले क्षिती, भूतगणा वाटतसे. मग ते होऊनी संदेहस्थ, नाथासी म्हणती भूते पतित, जाऊ द्या स्वामी करा मुक्त, आपुलाल्या कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले, तुम्ही मुक्त केवी राहिले, येरू म्हणे पाठविले, समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त, जाऊ द्या वेताळ नमनार्थ, यावरी त्यासी म्हणे नाथ, सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आदी राणीव, जाऊनी त्याते त्वरे सांगावे, येरू म्हणती मग अपूर्व, भले नो हे महाराजा. वेताळ खवळता बाबरदेव, हे महाबळाचे असती अष्टार्णव, ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव, मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी, तया माझी फोडिता कळी, तया सवे कोणी रळी, केली नाही आजन्म. देवदानव गंधर्व असती, तेही वेताळ बलाढ्य म्हणती, तस्मात् स्वामी तया प्रती, श्रुत करू नो हे जी. येरू म्हणे संपादणी, येथे काय करिता दाऊनी, तुमचा वेताळ पाहीन नयनी, बळ जेठी कैसा तो. ऐसी ऐकुनी भूते मात, म्हणती अवश्य करू श्रुत, मग जाती जेथ तो वेताळ भूत, तयापाशी पातले. राया वेताळासी करुनी नमन, सांगते झाले वर्तमान, म्हणती महाराजा भूतासी विघ्न, जोगी एक आहे की. तेणे खेळूनी मंत्रशक्ती, मही व्यक्त केली जमाती, शेवटी म्हणतो हेची गती, तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकुनी पिशाचराव, परमक्षोभला विकृती भाव, म्हणे आता अष्टका सर्व, भूतावळ मेळवा. मग भूतभृत्य जासूद हलकारे, जाते झाले देशांतरा, अरबस्थान पंजाब गुर्जरा, बंगालादी पातले. माळवी मेवाड तेलंगण, कर्नाटकी देश दक्षिण, कुंडाळ कैकाड विलंब वचन, सप्तद्वीपींचे पातले. सकळा श्रुत करुनी गोष्टी, पाठविती सकळ भूतथाटी, अष्टराणी व एक कोटी, समारंभा पातले. अष्टराणी व तयांचे नाव, महावीर विद्ये कारणी सर्व, महम्मद महिषासुर धुळोवान गर्वे, बाबर झोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार, म्हणोनी वीरात त्याचा संचार, तोही 1 कोटी भार, घेऊनिया मिळाला.
असो ऐसे कोटी भार, उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आग्या वेताळवीर, येऊनिया पोहोचला. सकळ वेताळापाशी येऊन, कथिते झाले सिद्धगमन. मग सकळ सांगोनी वर्तमान, समारंभी चालिले. येऊनी शरभतीराप्रती, अष्टही कोटी कोल्हाळ करीती. तेणे दणाणी अमरक्षिती, आणि पाताळी आदळतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, करी कवळी विभूतीपात. आराधुनी मंत्रशक्ती ते, लखलखीत पै केले. स्मरण गांडीव विभूतीशर, सज्ज करीती अतितत्पर. परी सर्वाचा प्रताप पहावया स्थिर, मही विराजे उगलाची. परी वज्रास्त्र मंत्र जपून, भोवते वेष्टिले रेषारंगण. आणि मस्तकी वज्रासन, वज्रशक्ती मिरवीतसे. तेणे करुनी भूतांचा प्रवेश, लिप्त नोहे आसपास. परी भूतावळ्या स्मशानास, वर्षाव करीती आगळा. जैशा पर्जन्याच्या धारा, वर्षाव करीती अपार अंबरा. परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा, कदा काळी मानेना. त्यात अष्ट पिशाच नृपाळ, स्वरूपे करुनी अतिविशाळे. तरु टाकीती उपटूनी बळे, पर्जन्यधारा सारिखे. परा ते वज्रास्त्र मौळी, तया न गणिती तये काळी. तरु संचवुनी पर्वतमौळी, पर्णकुटी ती जाहली. ऐसा संचरता तरुभार, काय करीते झाले समग्र. कोरडे काष्ठादी तृण अपार, तयावरी सांडिती. सकळ करुनी महाकहर, सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुनी नाथ मच्छिंद्र, जलदास्त्र प्रेरितसे. भूते सांडिती वैश्वानर, तरु कडकडती ज्वाळपर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर, पक्षीकुळ जीवजंतू. ऐसी पाहता पावकथाटी, परी जलदास्त्रे केली दाटी. उदधी मिरवुनी आकाशपाठी, शांत केला पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ, पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र. तेणे अग्नी प्रदीप्त करीत, भूतगणे मिरवीतसे. परी तो दृश्य अदृश्य जाणोनी, प्रलयाग्नी पाहती गुप्त होऊनी. मग पहा उदधी तो या सांडोनी, आकाशात मिरवू त्या. परी तो विझेना मंत्राग्न, मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून. शांत केला द्विमूर्धन, अस्त्रमंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी, मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी, भूतागणी कल्पितसे. तेणे करुनी अष्टकोटी, मही व्यक्त झाली एकथाटी. जैसी पूर्वी भूता ते राहटी, तेची झाले सर्वास. परी अष्टजन जे तयांचे नृप, महाबळी प्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणती माप, स्वबळे मिरविती. परी स्पर्शास्त्रे एकची केले, अदृश्य सकळ तेज खंडूनी धरिले. हे तो नेणोनी निकट आले, मच्छिंद्रा ते आकळावया. परी भोवते आहे वज्र संपन्न, लागन चाले काही तेणे. परी परम बलाढ्य वेताळ संधान, निकट अंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र, तेची गळुनी गेला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र, वासवास्त्र सोडीतसे. वासवास्त्र होता प्रगट, उभयतांची झाली झगट. जैसे जेठी लागुनी येत पाठ, लोंबी झोंबी खवळले. एकमेका मही पाडिती, तेणे दणाणा उठे क्षिती. अष्टसमुद्र हेलावती, खळबळती नक्षत्रे पै. शेषमस्तके हेलावती, कूर्म म्हणे त्या अति अद्भुती. वराह सावरुनी नेटे दंती, मही लागी उचली तसे. येरीकडे सप्तजन, कवळू पाहती मच्छिंद्राचे चरणी. की चरणी धरुनी मही कारण, मच्छिंद्रनाथ आकळावा. परी तो नाथ अति चपळ, पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ. दाही दीक्षा रक्षपाळ, ऐसे वज्रास्त्र मिरविले. यावरी तो दानवास्त्र जल्पून, दानव केले सप्त निर्माण. मधुतील कुंभकर्ण, मरु आणि मालीमल.
मुचकुंद त्रिपुर बळजेठी, ऐसी सप्त दानवहाटी, साती देवते बळजेठी, लोंबी झोंबी पातले. झोटिंगाते मधु झगटे, खेळताती कुंभक नेटे, बाबराते कुंभकर्ण लोटे, झोट धरणी झगडती. महमदा लागी मरु भिडत, मालीमल मुंजाते आल्हाटीत, महिषासुर अति मुचकुंद उन्मत्त, त्याते भिडतसे. धुळोबान वीर समर्थ, त्रिपुर झगटे तया निरत, ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य, सप्तजन आल्हाटिले. ऐसे भिडता अष्टजन, मही उठला अतिदणाण, एकमेका मही कारण, आकळावया ते जल्पिती. एक दिन एक रात्री, साती जना न विश्रांती, लाथा केवळ हुमण्या देती, वर्मावर्मी जाणोनिया. तेणे करुनी प्रहार भेदित, भेदिता देह विकळ होत, मुष्टी प्रहारे मूर्छित होत, मही तडती आदळोनी. मग साती जणे दानवास्त्र, भिडता केले त्या जर्जर, मग सप्त दानव अदृश्यवर, होते झाले एकसरे. येरीकडे वासव शक्ती, भिडता प्रेमे वेताळा प्रती, तो संधान पाहुनी हृदय स्थिती, वासव शक्ती भेदीतसे. तेणे घाये अतिसबळ, मूर्छित पडला वेताळ, मही पडता उतावेळ, अदृश्य झाली शक्ती ते. येरीकडे मच्छिंद्रनाथ, वाताकर्षण विद्या जल्पत, तो सावरोनी वेताळ मूर्छित, पुनरपी आला त्वरेने. येता येता सातीजणी, लगट करती निकट येऊनी, तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी, मच्छिंद्राचा झालासे. सिद्ध प्रयोग होता नीती, संचारतो अष्टदेहाप्रती, तेणे करुनी वातगती, आकर्षण होतसे. जवजव आकर्षण वात होत, तव हस्तपादांचे चलन राहत, परम क्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरवावया. ऐसी होताची अष्टमावृत्ती, मग एकमेका प्रती बोलती, आता आसडुनी अहवृत्ती, शरणवेगी रिघावे. नातरी जोगी आहे कठीण, भूतासह आपुला घेईल प्राण, तरी याते प्रसन्न करून, जगामाजी नांदावे. जैसे राम प्रसादे करून, लंकाराणी व विभीषण, की वालीचे कृतीने, राज्यी मिरविला सुग्रीव. तन्याये येथे करून, वाचवावा आपुला प्राण, उपरी जीवलिया संगोपन, आश्रय होईल हा एक. जैसा दरिद्रियाला परीस, की चिंतामणी चिंतित्यास, की पियुष लाभे रोगियास, तैसे होईल आपणासी. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत, संकटी झाले साह्यवंत, तन्याये आजही प्रीत, वाढवावी महाराजा. ऐसे बोलूनी एकमेका, निश्चय करूनी नेटका, म्हणती महाराजा तपोनायका, सीमा झाली प्रतापा. तन्याये सर्वज्ञ मूर्ती, सोडवी आम्हा क्लेश पद्धती, क्रोधानळे प्राण आहुती, योजू नको महाराजा. तरी आता अनन्य शरण, आहोत आमुचा वाचवा प्राण, जैसे कचा शुक्रेदान, संजीवनीचे पै केले. तू प्रत्यक्ष अससी नारायण, हे नेणोनी रळी तुझ कारण, केली परी उचित घन, प्राप्त झाले सध्याची. जैसा जटायू आणि संपाती, प्रताप दाऊ गेले गभस्ती, परी भोगदशा प्राप्ती, सध्याची झाली लाभावरी. तन्याये येथे झाले, तरी कृपेची बसवी पाऊले, चलनवलन अवघेची राहिले, बोलणे उरले सांगावया. आता क्षणैक करिसी आळस, आम्ही जाऊ परठायास, तेणे लाभ तव हस्तास, काय मिरवेल तुझ लागी. तरी आमुचा वाचवावा प्राण, मग नाम तुझे मिरवू जगाकारण, सांगशील ते कार्य करून, भूतासहित येऊ की. की यमे पाळिले यमदूत, किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत, तन्याये आम्ही भूतासहित, तुझ पुढे मिरवू की. हे जरी म्हणशील खोटे,
तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे, आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवूकी. गोहत्यारी, ब्रह्महत्यारी, स्त्री हत्यारी, बाळहत्यारी, मातृपितृगुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवूकी. ऐशी पातके रोरव क्षिती, भोग मिरवू संवत्सर अयुती. याते साक्ष चित्रगुप्ती, लीन मुखपदा मिरवूका. ऐसे आमुचे बोल निश्चित, काया वाचा धरुनी निश्चित. तरी आता होई कृपावंत, दयालहरी मिरवावी. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, साबरी विद्या मम कवित्व. त्याते साह्य भूतासहित, कार्याथी तुम्ही असावे. जो जो मंत्र जया प्रकरणी, तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी. साह्य करावे मंत्रा लागुनी, कोणीतरी घोकिलिया. मग अष्टही म्हणती अवश्य, कार्य करू निसंशयास. मग साधन प्रयोग आपुला भक्ष, पृथक पृथक सांगितला. अष्टकोटी भूतावळी सहित, भक्ष साधन सांगितले समस्त. येणे पथे कार्य जगात, निश्चये आम्हे मिरवूकी. पूजा पुरस्कर अभ्युत्थान, मंत्रासहित निर्वाण. मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण, पर्वणी ते नेमिले. ऐसा निश्चय सांग होता, मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता. समूळ नासुनी गेली वार्ता, आकर्षण अस्त्राची. येरीकडे अष्टकोटी भूतावळ, जोगिणी इत्यादी सकळ. स्पर्शू पाहती चरण कमळ, मही व्यक्त होऊन या. तेव्हा जल्पुनी विमुक्तास्त्र, मुक्त केले पिशाच सर्वत्र. मग मच्छिंद्रपद नमोनी पवित्र, सन्मुख उभे राहती. बद्धांजुळी उभय कर, उभे असती ते समोर. वाणी वदले जय जयकार, धन्य मच्छिंद्र म्हणोनी. मग त्या मंडळीत मच्छिंद्र, कैसा शोभला मूर्तिमंत. जेवी नक्षत्रांमाजी तेजोमंत, शशीनाथ मिरविला. की रश्मीपाल मंडळात, तेजे गहिवरला प्रभे आदित्य. की सुरवरगणी शचीनाथ, स्वर्गामध्ये मिरवला. की शिवगण समुदायी, परमशोभत नग जावई. की विष्णुगुणात शेषशायी, प्रभुत्वपणी मिरवला. की दानवा माझी उशना मूर्ती, की देवा माझी बृहस्पती. की पृतने माझी ऐरावती, देवागणे मिरवीतसे. देवी पिशाच मंडळात, परमशोभला मच्छिंद्रनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात, म्हणे क्षेमवंत असावे. अष्टजन मुख्य नायक, ते बोलती बोलावून सकळीक. की मच्छिंद्र कार्य श्लोक, जग उपकारा वदला असे. तरी त्याचा धाक कोणी, तया सहाय्य पिशाच असावे येऊनी. सांगितले याचे कार्य द्या करुनी, मंत्रोच्चार होताची. ऐसे ऐकोनिया भूते, अवश्य म्हणती जोडोनी हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, आणिक वर मज द्यावा. तुमचे आमुचे समरांगण, झाले सबळ बळे करून. त्या समरांगणाचे कथन, लोकी ऐसे मिरविले. तरी ते आख्यान वाचिता, तया न करावी बाधा सर्वथा. आणि हे आख्यान संग्रही पाळिता, प्रिय मानावा तो पुरुष. त्यासी जरी संकट येता, निवारण करावे तुम्ही सर्वथा. आणि आपुले कडूनी सहसा व्यथा, जाणूनी त्या पुरुषा करू नये. हे आख्यान राहे जया सदनी, तेथे बसू नये सहसा भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी, चंद्रा लागी न देखती. की अविधाते जेवी सुकर, की श्वान मानिती अशुद्ध विप्र. तेवी ते मानुनी सर्वत्र, दूरदेशा वसावे. ऐसे आणुनी चित्ती, ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित, होणार नाही भूतांची. यावरी प्रशस्तपणे राहून, जरी त्या सदना आले विघ्न. तयाचे करावे निवारण, सकळ भूते मिळवनिया. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ, जरी भेटले जाता मार्गात. तरी मार्ग सोडूनी निश्चित, दूर मार्गे बैसावे. हे आख्यान जो पाळिता, त्यासी कदाकाळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वथा, कृपा धरुनी सर्वांनी.
ऐसी असोनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही. ऐसे वदुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसून त्या ते स्वस्थाना ते चालिले. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत. तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले. येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार. तेथीचा विधी करुनी सर्व कुमारी दैवता चालिला. तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढिले अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. अहो या कथासार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास. पिशाच बाधा तयासी खास होणार नाही सहसाही. जरी पहिली बाधा असेल तरी तो पठण करिता जाईल. प्रथम अध्याय जो घोकिल त्याचा अंगरोग जाईल की. दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होई पूर्ण. तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सुततया ते. चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परमसकळ. मान्यता देईल महिबाळ मौन पडेल सर्वाते. असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. धुंडी सुत मालूजी सांग वदे नरहरी कृपे करुनिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर पंचमोध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार पंचमोध्याय समाप्त.